आणि वाघोबा स्पोर्ट्स बामणगाव बी नागले या मंगलमूर्ती चषकाचा सेमीफायनल एकुलता एक. येस, ओव्हर टू प्रदीप. सामन्याला सुरुवात झालेली आहे. दोन सलामी वीर आपण पाहतोय, रोहित आणि अक्षय. तर पहिला षटक हाताळण्यासाठी वैभव धिंडा. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. थोडासा स्पीडअप करायचा आहे, थोडीशी घाई करायची आहे. हा सामना दोन षटकांचा आपण पाहतोय. सध्या तरी प्रेक्षक आपण पाहतोय भरपूर मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत आणि या सामन्याचा बघा लुफ्तकिल घेत आहे. तिथे बघा पहिला बॉल हेमंत याच्या हातामध्ये हा चेंडू होता. हेमंत याने हा झेल सोडलाय. बघा धोक्याची घंटा इथे वाजलेल्या मी तर म्हणेन. हेमंत धिंडा आउटफील्ड मधला एक चांगला क्षेत्ररक्षक आहे, मात्र त्या क्षेत्ररक्षकाने रोहित कोठावले याचा झेल सोडलाय. म्हणजे आता अडचणी वाढू शकतायत इथे ब्राह्मणगाव संघाच्या. बघा उपरवाल्याने लड्डू गिराया था आणि तो हेमंतच्या हातामध्ये पडला होता. हेमंत आणि तो जमिनीवरती पाडलेला आहे. इथे अपील झालेली आहे, अपील फेटाळून लावलेली आहे पंचांनी. आपण पाहतोय बॅटला स्पर्श झालाय, बॅटला हलकासा स्पर्श झाला होता. बघा पुन्हा आपण स्क्रीन वरती पाहूया कशा प्रकारे. बघा अगोदर बॅटला लागलाय, नंतर पॅड वरती हा चेंडू लागलाय. स्क्वेअर लेग पंचांनी सांगितलं की हा बॅटला हलकासा स्पर्श झालाय आणि पंचांनी सांगितलंय का हा नॉट आउट असेल. इथे बघा मस्त टायमिंग झालाय. भावेश येतोय, भावेश डोळे आणि बघा खूप चांगला झेल पकडलाय भावेश याने. अप्रतिम, सुपर. बघा ज्या पद्धतीने हा रिप्लेच्या माध्यमातून बघायला मिळत आहे प्रदीप, जेव्हा भावेशाने कॅच घेतला तेव्हा मी म्हणेन की चेंडूला चुंबन घेत बोंगे मग खुशू असं म्हणावं लागेल. क्या बात आहे. बघा भावेश डोळे आणि दुसऱ्या दिवसामध्ये देखील खूप चांगली फिल्डिंग केली होती या मैदानावरती. जबरदस्त कामगिरी भावेश जे राहिलेली आहे या मैदानावरती देखील. आणि सध्या तरी त्यांचा कॉन्फिडंट लेवल जर आपण बघितला थोडासा हाय झालाय. इथे बघा राहुल आलाय, राहुल याने सन्मान दिलाय या चेंडूला, सन्मानपूर्वक हा चेंडू त्याने खेळून काढलाय. स्ट्राईक रोटेट झाली, एक धाव. ही धाव फलकावरती लागली गेली. धाव संख्या झाली 2, चेंडू टाकून झालेत ते म्हणजे 4. बघा रोहित याला जीवनदान मिळालंय. पाहूया रोहित त्याचा किती फायदा उचलतोय. हा ट्रॅकर मिस्टामिंग. सागर धिंडा चेंडूच्या खाली आलाय. सागर, गणेश, हेमंत तिघे जण आले. 3 तिघाडा, काम बिघाडा. दुसऱ्यांदा हे जीवनदान मिळालंय. दुसरी संधी इथे रोहित याला मिळालेली आहे. बघा सागरकडे हा झेल आला होता, हेमंत तिकडनं आला होता, त्यानंतर गणेश झाटे देखील आला, मात्र हा झेल सुटलाय. झेल ड्रॉप आणि या 2 धावा. सागर सर हा झेल किती महत्वाचा होता. प्रदीप, माणसाला 2 अटॅक मधनं वाचला ना माणूस, तर तिसऱ्या अटॅक मध्ये पण तो जात नाही असं सांगितलं जातं. इथे 2 अटॅक मधनं रोहित वाचलाय. आता अटॅक समोरच्या संघावरती केला जाईल असं वाटतंय. मी म्हणेन हा मॅच या ठिकाणी टर्न होताना दिसेल. इथे बघा खूप चांगला चेंडू. इथे आता सन्मान देतोय रोहित. बघा रोहित याला देखील आता थोडीशी भीती जाणवलेली आहे की आपल्याला 2 जीवनदान मिळालेत. इथे आपल्याला डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळणं फार गरजेचं आहे. बघा तिकडे 3 धावा कंप्लीट झाल्या असत्या, मात्र रोहित कुठली रिस्क घेत नाहीये. फक्त त्याने एक सिंगल धाव घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा स्ट्राईक स्वतःकडे ठेवलाय. वैभव धिंडाचं हे षटक निर्णायक ठरत असताना रिप्ले मध्ये आपण बघतोय
एक खेळाडू जमलाय तिथे चेंडूला पकडायला. त्याच्या हातातनं चेंडू सटकलाय, दुसरा आलाय, दुसऱ्याचा प्रयत्न नाहीये, तिसरा भलतीकडेच गेलाय. इथे शोधताय चेंडूला आणि काही जबरदस्त दृश्य आहे रिप्लेच्या माध्यमातून बघा. धाव संख्या झाली 5, एक गडी बाद एका षटकाच्या समाप्तीनंतर जांबे स्पोर्ट डोंगरीपाडा संघाची. ओ टू प्रदीप. रोहन दिंडा आलाय दुसरा षटक हाताळण्यासाठी. वैभव दिंड्याने फक्त 5 धावा खर्च केल्यात. आता रोहन दिंडा आलाय हे दुसरा षटक हाताळण्यासाठी. रोहित हा आता स्ट्राईक वरती. बघा रोहित याने या अगोदरच्या मॅच मध्ये खूप चांगली फलंदाजी केली होती आणि त्या फलंदाजाला आता पूर्णपणे बांधून ठेवलेला आहे. इथे बघा बॅकफूट वर जाऊन हा चेंडू इथे खेळला गेलाय. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. सागर आलाय तिकडे बघा. सागर याने हा चेंडू फेकलाय. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती. बघा या 2 धावा आल्या. या 2 धाव्याने धावसंख्या आता 7 या आकड्यावरती 7 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. कितीपर्यंत सुरक्षित धावसंख्या असेल, टफ टोटल असेल प्रदीप? माझ्या उद्देशाने तरी पण 15 धावा जरी आल्या, 15 ते 20 धावा, तरी सुद्धा एक चांगला मॅच बघायला मिळू शकतो. यस, ज्या प्रकारे आपण डोंगरीपाडा संघाची बॉलिंग जर बघितली तर 20 ते 22 धावा जर त्यांनी बनवल्या तर एक चांगला टोटल आपण मानू शकतो. सन्माननीय शिवाजी भुरे साहेबांचे आगमन झालेले आहे. त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम वेलकम वेलकम. इथे आपण पाहतोय एक जबरदस्त चेंडू, खूप चांगला चेंडू ते हाताळला आहे. आता बघा या बॉलिंग साठी टाळ्या देखील वाजतायत. पंचांनी त्या 1 फॉर दी ओव्हरचा इशारा दिलाय. बघा रोहित सारख्या फलंदाजाला पूर्णपणे बांधून ठेवलेला आहे. कुठल्या प्रकारे मोठा फटका खेळू दिला जात नाहीये. डॉट बॉल. धावसंख्या 7. इथे बघा ऑन साइडला फटका ते खेळला गेलाय. वैभव आलाय तिकडे. बघा वैभव याने चेंडूला हातामध्ये ठेवला आणि कुठेतरी चुकी केली असं मी तर म्हणेन. बघा हा थ्रो जर स्ट्राईक एंड कडे झाला असता कदाचित रोहित याची देखील विकेट मिळाली असती, मात्र राहुल याची विकेट मिळाली आहे. फक्त एकच धाव. धावसंख्या झालेली आहे 8. बॉल टाकून झाले 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. नव्याने फलंदाज जगदीश जाधव. काय जबरदस्त मॅच इथे आपल्याला पाहायला मिळतोय. वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव बिहार संघ झुंज देताना दिसतोय. भरपूर मेहनत घेतोय. बघा शेवटचे 3 चेंडू बाकी राहिलेत आणि या 3 चेंडूवरती जर 3 षटकार जर आले तर सन्माननीय शिवाजीजी दादा भुरे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. पुढे सरसावून पहिला षटकार इथे आलेला आहे रोहितच्या बॅट मधून 6. थँक्यू डीजे. षटकाराला धावसंख्या आता 14 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया रोहन कुठपर्यंत थांबवतोय डोंगरीपाडा या संघाला. रोहित आता थांबेल का? कारण या अगोदर त्याला 2 जीवनदान मिळाल्यात आणि आता शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. इथे पुढे सरसाव खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक कृष्णा आला होता तिकडे. कृष्णा दिंडा चुकी करतोय. 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेने धावसंख्या आता 16 या आकड्यावरती 16 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. शेवटचा 1 बॉल अद्याप बाकी आहे. बघा ब्राह्मणगाव संघाने या डोंगरीपाडा संघाला कमीत कमी धावांवर तिथे रोखलेला आहे. काय जबरदस्त बॉलिंग. ते क्षेत्ररक्षण थोडंसं खराब राहिले, मात्र बॉलिंग खूप चांगली राहिली आहे ब्राह्मणगाव संघाची. रोहन या षटकातील शेवटचा बॉल ऑन साइडला आपण पाहतो इथे खेळून काढला गेलाय. वैभव दिंडा आलाय. एक धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्याचा प्रयत्न फेकी खराब. बॅकअप मिळालाय सागरकडनं. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद झाला. धावसंख्या झाली 18. यस थँक्यू डीजे. धावसंख्या झालेली 18. 19 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलंय. 12 चेंडू आणि 19 धावा
मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. फिल्डिंग लावून घ्यायचे लगेच. चला फिल्डिंग लावून घ्यायचे. हा सेमी फायनलचा मॅच आपण पाहतोय. न्यू स्टार वसई संघ फायनल मध्ये पोहोचलेला आहे. अठरा धाबा 19 धाबांचं लक्ष हे ठेवलं गेलंय. बघा जयंबे स्पोर्ट्स डोंगरीपाडा संघाने भरपूर ट्रॉफीज फटकावल्या आहेत, मात्र अद्याप तरी ते चॅम्पियन ठरलेले नाही आहेत. इथे चॅम्पियन बनण्याची संधी त्यांच्याकडे देखील आहे. बघा वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव संघाकडे देखील चॅम्पियन बनण्याची संधी आहे. पहिली ट्रॉफी ते आपल्या गावामध्ये घेऊन जातील. एक तर ट्रॉफी दोन्ही संघाच्या नावावरती झालेली आहे, मात्र कुठल्या क्रमांकाची ट्रॉफी त्यांना मिळणार आहे हे देखील तेवढं महत्वाचं आहे. जयंबे स्पोर्ट्स डोंगरीवाडा संघ आपण पाहतोय आपल्या पहिल्या ट्रॉफीच्या दिशेने अग्रेसर होत असताना मनामध्ये दृढ निश्चय त्याने केलाय की आपल्याला पहिल्या ट्रॉफीकडे जायचं आहे. मात्र या 19 धावा ते रोखतील का हे देखील तेवढंच महत्वाचं ठरणार आहे. चला बॅटर पाडून द्यायचे. चला ब्राह्मणगाव टीम अजूनही एक मॅच आपल्याला खेळायची आहे. बारा चेंडू आणि 19 धावा या मॅच जिंकण्याकरता आपल्याला बनवायच्या आहेत. बारा चेंडू 19 धावा. चला शतरक्षण लावून घ्यायचं डोंगरीपाडा टीम. चला शतरक्षण लावून घ्या, थोडं सहकार्य करा. हेमंत आणि वैभव हॅलो चेक. ही जोडी. तर चला 12 चेंडू मध्ये किती धावांची गरज असेल तर 12 चेंडू मध्ये 19 धावांची गरज असणार आहे. आणि इथे गोलंदाजीला आलाय तो म्हणजेच रोहित कोठावले नावाचा हा गोलंदाज. काय गोलंदाजी केली जाईल, कशा पद्धतीनं फलंदाजांना आटोक्यात मध्ये आणण्याचा प्रयत्न केला जाईल, कारण की जे दोन फलंदाज आहेत त्यांनी फलंदाजी सुद्धा चांगली केलेली आहे. मात्र आज कोण कोण बघायला मिळत आहे या डोंगरीपाडा संघामध्ये तर पूर्णपणे जबरदस्त साइड ही पॅक करून घेऊन आलेले आहेत. दोन्ही संघ जे जे खेळाडू उपस्थित नव्हते, जे जे प्रेक्षक उपस्थित नव्हते, ते प्रेक्षक सुद्धा या दोन्ही संघाचे आलेले आहेत. 12 चेंडू 19 धावा सामन्याला होते सुरुवात. आणि आपण पाहू शकतो रोहित कोठावले ऑन मार्क. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. रोहित टू हेमंत. वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव बी विरुद्ध जांबे डोंगरीपाडा. पहिला चेंडू सरळ खेळला जातो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहूया काय करताय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय आणि या ठिकाणी 2 धाव पूर्ण. त्या 2 धावेनं धाव फलक मात्र सुरुवात झाली. धाव संख्येचा श्री गणेशा झालाय आणि 12 चेंडू 19 धावा एवढं काही मोठं लक्ष नाहीये. मात्र कधी कधी आपण जर बघितलं ना तर कधी कधी या ठिकाणी आपण पाहू शकतात लो स्कोरिंग गेम सुद्धा महत्वाचे होताना आपल्याला बघायला मिळतात. हॅलो चेक. सन्माननीय संदीपजी भाऊराव पाटील साहेबांना विनंती असेल आमच्या स्टेजवर येऊन बसायचं आहे.
दरम्यान रोहित हवेमध्ये चेंडू आहे, चेंडूच्या खाली शतरक्षक आलाय आणि हा चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावा. बघा षटकार लागल्यानंतर प्रेक्षकांचा जल्लोष आपल्याला ऐकायला मिळाला. आज मला वाटतं ब्राह्मणगाव, पूर्ण ब्राह्मणगाव इथे आलेला आहे मॅच बघण्यासाठी. नक्कीच. आणि या ठिकाणी शिवाजी बोरे यांनी सांगितलं की लगातार 3 षटकार मारा आणि 1000 रुपये कमवा. शिवाजी बोरे यांच्या माध्यमातून पारितोषिक लागलंय. या ठिकाणी आपण पाहू शकतो काय घडतंय, काय बिघडतंय. वाईट चेंडूची नोंद या ठिकाणी आले. बघा लेंथ आणि लाईन बिघडली, लेंथ आणि लाईन बिघडले. मात्र रोहित कोठावले याने नक्कीच कमबॅक करावा लागेल. जर डोंगरीबाग संघाला हा सामना जिंकायचा असेल तर एक जबरदस्त मॅच या ठिकाणी खेळावा लागणार आहे. हा चेंडू आता डाऊन द लेग. अजून एक अवांतर, अजून एक वाईट. बामणगाव संघाच्या धावसंख्येमध्ये इजाफा. बघा जबरदस्त वेग होता, मात्र दिशा खराब होती. 10 चेंडू 9 धावांची गरज. रंगतदार स्थितीमध्ये मॅच आहे आणि स्वतःवर विश्वास ठेवा, बाकी सगळं जमेल. जो स्वतःला ओळखतो तो नक्की जग जिंकतो मित्रांनो. हवेमध्ये शतरक्षक प्रयत्न करतोय, चांगलं शतरक्षण. मात्र धाव संख्येमध्ये भर. धावसंख्या पुढे सरकते 11 वरती. 9 चेंडू 8 धावांची गरज. जबरदस्त या ठिकाणी सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. कुठला संघ फायनल मध्ये जाईल हे अजून सुद्धा आपण सांगू शकत नाही प्रदीप. बघा इकडे देखील कमबॅक केलं जाऊ शकतं क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम कडून. अचूक टप्पा इथे आता ठेवावा लागेल रोहित याला, तरच ते कमबॅक करू शकतायत. 8 धावींची आवश्यकता आहे. इथे बघा बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, फॉलो केलं फलंदाजाला, यष्टानं फॉलो केलं आणि वैभव धिंडा याची खेळी संपुष्टात आणलेली आहे. फलंदाज बघा विकेट आलेली आहे, मात्र वैभवेने आपलं काम केलेलं आहे. 11 धावांची पार्टनरशिप झाली. 11 धावा या धावफलकावरती लागल्यात. बॉल टाकून झालेत 4 चेंडू टाकून झालेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे, म्हणजे 8 बॉल बाकी आहेत आणि 8 बॉल मध्ये अजूनही 8 धावा बनवायच्या आहेत. बघा 8 चेंडू 8 धावा. समीकरण तर सोपं आहे, मात्र कधी कठीण होईल हे सांगता येणार नाहीये. 1 विकेट मिळालाय. नव्याने फलंदाज रोहन धिंडा हा मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. 8 चेंडू 8 धावींची आवश्यकता. नक्कीच एक जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये जशी सेमीफायनल व्हायला हवी तसेच सेमीफायनल होत असताना दिसते. आणि ज्या पद्धतीने आतापर्यंत आपण हा मॅच पाहिलाय तर त्यांनी करवड बदलायला टाइम घेतलेला नाहीये. इथे बामणगाव संघाचा 1 विकेट या ठिकाणी डाऊन झालाय. 8 चेंडू 8 धावांची गरज. काय सुंदर गोलंदाजी, काय सुंदर गोलंदाजी. आता मात्र प्रदीप 1 चेंडू हा कमी झालाय आणि धावसंख्या वाढली. बघा नव्याने बॅटर आलाय, थोडस प्रेशर असेल त्याच्यावरती, कारण थोडस त्याला बॉलिंग चेक करण्यासाठी देखील टाइम जाऊ शकतो, कारण नजर त्याच्या अजूनही बसलेली नाहीये. मात्र कमी षटकाच्या मॅच मध्ये तुम्हाला जास्त वेळ घेऊन चालणार नाही. बघा डॉट बॉल आलाय, प्रेशर तर वाढणार आहे बॅटिंग करणाऱ्या टीम वरती देखील, कारण ज्या प्रकारे रोहितने आतापर्यंत बॉलिंग केलंय, षटकार आल्यानंतर देखील त्याने कमबॅक केलाय. म्हणजे 7 बॉल आणि 8 धावींची आवश्यकता आहे. नक्कीच वेग या ठिकाणी चांगला होता, या वेगामध्ये बीट केलाय. ही ताकद आहे रोहित याची. वेग हा त्याचा ताकद आहे, बाउन्स हा त्याचा ताकद आहे. मात्र त्या ताकदीवरती तो पुन्हा एकदा साबित करेल का स्वतःला. हवेमध्ये चेंडू आहे, शतरक्षक त्या ठिकाणी. पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय. आणि फलंदाज बाद. धीरज याच्या माध्यमातून धीरज याने टिपलाय झेल. 6 चेंडू आणि आता 8 धावांची गरज. काय घडेल, काय बिघडेल. घेऊया एक डीजे ब्रेक आणि येऊया पुन्हा एकदा. थँक्यू डीजे. बघा बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद झाले,
बघा ज्या फलंदाजाने षटकार लगावला होता त्याला पुन्हा संधी मिळालेली नाहीये आणि आता तो स्ट्राईक वरती येणार आहे कारण षटकाची समाप्ती झाली. 6 बॉल बाकी आहेत आणि या 6 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरता 8 धावींची आवश्यकता आहे आणि बघा मंगेश डोंगरीपाडा यांच्याकडनं कॅश प्राइज जाहीर झालेला आहे. 500 रुपयाचं कॅश प्राइज. अक्षय याने जर हा सामना जर जिंकून दिला तर अक्षयला 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. बघा हेमंत स्ट्राईक वरती आहे. हेमंत याने 3 चेंडूमध्ये 9 धावा बनवल्यात. त्यानंतर त्याला स्ट्राईक मिळालेली नाहीये आणि तो आता स्ट्राईक वरती आलाय. नव्याने फलंदाज भावेश डोले आपण पाहतोय ना स्ट्राईक एंड वरती आहे. स्ट्राईक वरती हेमंत, बॉलिंग ट्रॅक वरती अक्षय जाधव. 6 चेंडू 8 धावेंची आवश्यकता. 6-8. काय घडलंय तर एक फलंदाज बाद झाल्याच्या नंतर एक फलंदाज नवीन आलाय आणि एक जुना फलंदाज अक्षय या ठिकाणी हवेमध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. काय घडेल काय बिघडेल आणि या ठिकाणी फलंदाज कुठला बाद झालाय की नाही हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. फलंदाज बाद झालाय की नाही तर बाद झालाय फलंदाज आणि या ठिकाणी कुठला प्रति फलंदाज बाद झालाय तर नक्की जाने की एक मोठा फटका खेळला होता. ही गरज होती का हा सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. काय जबरदस्त मॅच. प्रदीप नक्कीच तुझ्याकडे येईन आणि विचारेन काय गरज होती काय या धावसंख्येची. प्रदीप लोखंडे यांना आपण पाहतोय ज्या पद्धतीनं धावसंख्या. यस हा एक मिनिट. सन्माननीय बालकृष्णाजी भोईर साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. मी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. पंचांनी संपर्क साधायचा आहे. समोरच्या संघाचं काहीतरी ऑब्जेक्शन आलंय त्याची चर्चा थोडीशी इकडे केली जाते. चला पंच आपला निर्णय कळवायचा आहे. यस यस 3 धावांची पॅनल्टी असणार आहे. आपण पाहतोय 12वा खेळाडू पाणी घेऊन गेला होता त्यावेळेस त्याच्या आता खिशामध्ये मोबाईल होता. तिकडनं त्यांचा खेळाडू आला होता. खेळाडूने बघितलंय. लक्षात घ्या त्यांचा खेळाडू आला होता. बाकीचा निर्णय पंच देतील लक्षात घ्या. बघा त्यांच्या खेळाडूने बघितलेला आहे. त्यांच्या खेळाडूने बघितलंय. पंच जो निर्णय देतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल लक्षात घ्या.
लक्षात घ्या 3 धावांची पेनल्टी असणार आहे. म्हणजे आता मॅच लक्षात असू द्या दोन्ही संघांनी, हे लक्षात घ्या, हा निर्णय ॲज अ वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या कमिटीचा सदस्य म्हणून आणि अध्यक्षांच्या बोलण्याच्या नंतर मी देतोय. 11 प्लेयर तुमच्या मैदानामध्ये खेळतायत. मैदानामध्ये आलेला प्लेयर हा एक्स्ट्रा प्लेयर आहे आणि तो इमर्जन्सी मध्ये आलाय कारण खेळाडू तिथे पडला होता. तर तुम्ही मोबाईल घेऊन जा किंवा काही घेऊन जा, तर तिथे काहीच प्रॉब्लेम नाहीये. दोघांसाठी सर्वांसाठी हा सेम नियम असेल. याच्या अगोदर काय झालं ते आम्हाला माहिती नाहीये, मात्र यानंतर येणारा जो निर्णय असेल तो हाच असेल. 11 खेळाडू तुमच्या मैदानामध्ये खेळतात, 12वा खेळाडू तुमचा काही घेऊन गेला तरी तिथे तुम्ही समोरच्याला सांगू शकता की हा निर्णय दिला गेला होता. तर पेनल्टी नसणार आहे, पेनल्टी नसणार आहे लक्षात घ्या. 5 बॉल आणि आता मॅच जिंकण्याकरता 8 धावींची आवश्यकता असणार आहे. लक्षात घ्या शक्यतो आपण ज्यावेळेस खेळण्यासाठी येतात त्यावेळेस शक्यतो आपले जे मोबाईल असतात ते आपण बॅग मध्ये ठेवत जा, जेणेकरून अशा कुठल्या प्रकारे वाद विवाद होणार नाही. लक्षात घ्या एक चांगला डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला गेला. इथे आपण पाहतो या एक निर्धाव चेंडू इथे येताना दिसतोय. धावसंख्या आपण पाहतोय स्थिरावली गेली, ती म्हणजे 11 या धावसंख्येवरती. बॉल टाकून झाले 2, धावसंख्या झाली ती 11. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडू मध्ये अजूनही 8 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. इथे पुढे सचवण करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता, सॉरी 2 धावांकरता. बघा पट्टा आहे तिकडे, असं वाटतं की बाउंड्रीच्या बाहेर गेला, मात्र डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावा आहेत. या 2 धावाला या 2 धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचले ती म्हणजे 13 या आकड्यावरती. इथे बघा फटका तर खूप चांगला खेळला गेलाय. समीर आहे चेंडूच्या खाली, समीर याने पकडलाय झेल आणि संपलाय भावेश डोळे याचा खेळ.
येस, थँक्यू थँक्यू डीजे. बघा जो ब्रेक मिळाला होता त्या ब्रेक मध्ये आता संघाला आणि या टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी देखील एक भरपूर मोठा ब्रेक लागताना दिसतोय. बघा आता शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. मॅच जिंकण्याकरता आता 6 धावींची आवश्यकता आहे. डोंगरीपाडा संघाला विनंती असेल की प्रत्येक चेंडूवरती मीटिंग करू नका प्लीज. आपल्याला अजून एक सामना खेळवायचा आहे. तर 2 चेंडू आणि आता 6 धावींची आवश्यकता आहे. नव्याने फलंदाज तेजस वरठे. इथे हा चेंडू मिस्टाविंग झालाय. रोहित आलाय चेंडूच्या खाली. रोहित करणं झालंय मिस्टेक. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे काय घडलंय, एकच धाव मिळालाय आणि बाल्या नडगे हा धावचीत झालेला आहे. परत बघा मंगेश डोंगरीपाडा यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज जाहीर झालं होतं आणि अक्षय जाधव त्या कॅश प्राइजच्या दिशेने वाटचाल देखील करतोय. बघा 500 रुपये आमच्याकडे जमा झालेत. आता 1 बॉल आणि मॅच जिंकण्याकरता 5 धावेंची आवश्यकता आहे. बघा 1 चेंडू आणि आता 5 धावा. बिग शॉट मारावा लागेल, षटकार मारावा लागणार आहे. हिट आउट या गेट आउट. आणि या बॉलवर जर षटकार जर ठोकला तर सौभाग्यवती अनिता संजय मसेकर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. ज्या नागलेगावच्या उपसरपंच आहेत त्यांच्याकडनं हे 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. 1 चेंडू 5 धाब्यांची आवश्यकता. एक चेंडू आणि आता 5 धाब्यांची आवश्यकता आहे. 1 चेंडू 5 धावा. तेजस वरठे स्लो वन कमी गतीचा चेंडू टाकलाय आणि हा सामना आता डोंगरीपाडा संघाने जिंकलेला आहे. हाय लक ब्राह्मणगाव. तर बेस्ट ऑफ लक फॉर द फायनल. जय अंबे स्पोर्ट्स डोंगरीपाडा. चला कॅप्टन या लगेच. चला समीर रोहित अगोदरचा